आपण पाहताय माय मराठी न्यूज। पहिली गोष्ट तर तो अनंता शिंदे हा तो मानसिकरित्या आजारी आहे आणि अशा पद्धतीच्या अशा व्यक्तीला स्थानिक आमदारांनी हाताशी धरून एका राजकीय पक्षावर पदाधिकाऱ्यांवर अशा पद्धतीचं षडयंत्र रचून असे आरोप करणं खऱ्या अर्थाने हा आचारसंहितेचा भंग आहे। पहिली गोष्ट तर परवापासून आचारसंहिता लागल्यानंतर त्या अनंता शिंदेनी गळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा दुपट्टा घातला, मागे भारतीय जनता पार्टीचे बॅनर लावले आणि पक्षाच्या बॅनरखाली आणि पक्षाचे दुपट्ट्याखाली पक्षाच्याच लोकांवर असे आरोप करणे हा आचारसंहितेचा भंग आहे। राहिला आता लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये विजयराज शिंदे साहेबांनी आम्ही आर्थिक तडजोड केल्याचा जो त्यांनी आरोप केलेला आहे, हे सर्व आपल्याला माहिती आहे की मी लोकसभेमध्ये जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्ष होतो, भारतीय जनता पार्टीमध्ये त्यावेळेस नव्हतोही आणि सदस्यही नव्हतो मी त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा, त्यामुळे त्या घटनेशी माझा कुठे काही संबंधही येत नाही। आता हे सारं खोटं त्यांनी जे रचलेलं आहे त्याला जसं लिहून दिलं संजय गायकवाडनी तसा तो बकत गेलेला आहे। त्याच्यामुळे त्याला हे कळत नव्हतं की आपण काय बोलून राहिलो काय हे करून राहिलो। नेमकी मागणी काय आहे? आमची मागणी एकच आहे की त्यांनी जे बिनबुडाचे आरोप केलेले हे आरोप संजय गायकवाडने याआधी आमच्यावर केले होते। त्यांनी सांगितलं 5 कोटी घेतलेले आहे, आता हा अनंता शिंदे सांगतो की 1 कोटी घेतलेले आहे। आता यांनी एक तर आधी ठरवावं की विजयराज शिंदे साहेबांनी 1.5 कोटीची डिफेंडर घेतली की 5 कोटी घेतले की 1 कोटी घेतले। आता रोज हे वेगवेगळे अमाऊंट दाखवून जे लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न करून राहिले, तर त्या संजय गायकवाडला माहित आहे की नगरपालिका निवडणुकीमध्ये आता आपला सफाया होणार आहे। नगरपालिका ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात येणार आहे, त्यामुळे त्यांचे सर्व भ्रष्टाचार बाहेर येणार आहे आणि यांना उद्या हातकड्या पडणार आहे। या भीतीपोटी आता ते अशा प्रकारचे आरोप आमच्या पदाधिकारी आमच्या नेत्यांवर करणार आहे। असे षडयंत्र करण्यामध्ये तो माहिर आहे। यापदी तुमच्यावर जे आरोप केले त्याच्या विरोधामध्ये काय कारवाई नाही, या विरोधात आम्ही त्या अनंता शिंदे आणि जे कोणी आरोपी यामध्ये त्यांच्यावर डिफेमेशन तर दाखल करणारच आहे आणि आचारसंहितेचा भंग केला हा गुन्हाही दाखल करणार आहे। आता माझी जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आणि माझ्या व्हिडिओमध्ये या भारतीय जनता पार्टीच्या उपऱ्या आणि लाभार्थी लोकांबाबत पदाधिकाऱ्यांबाबत मी जे काय सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडली, आजही त्या वक्तव्यावर मी ठाम आहे। मी केलेल्या वक्तव्यावर कुठल्याही प्रकारे माझ्या मनात शंका कुशंका वा दुविधा नाही। आणि राहिला विषय मानसिक आजार, वैफल्यग्रस्त, डिप्रेशन, तर याबाबत मी सांगू इच्छितो की आत्ताच भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री चंद्रकांतजी बर्दे साहेब यांनी जे वक्तव्य केलं आणि बुलढाण्याचे विकास पुरुष आदरणीय आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्याविषयी एकेरी भाषेमध्ये उल्लेख करून आपली स्वतःची मानसिकता दाखवून दिली। तमाम जनता सुज्ञ आहे की मानसिक आजारी कोण आहे, वैफल्यग्रस्त कोण आहे आणि डिप्रेशनमध्ये कोण आहे जनतेच्या लक्षात आलेलं आहे। विकास पुरुष संजूभाऊ गायकवाड यांनी बुलढाणा शहराचा जो कायापालट केला, जो विकास केला, त्याच विकासाला धरून आजही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये या उपऱ्यांना दिसून येईल आणि शिवसेनेचा सगळ्यात मोठा विजय हा तमाम जनता ही घडवून आणेल। आणि राहिला विषय अजूनही गौप्यस्फोट हे माझ्याकडे म्हणजे अनंता शिंदेकडे आहे आणि योग्य वेळ आली तर जनतेसमोर हे येणारच आहे। जय महाराष्ट्र।